या ग्रामपंचायतच्या आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र जमलोय आणि आपण बघतोय की महाराष्ट्राची आणि देशाची विदारक परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर आपण बोलत नाही। आत्ताच आपल्याला अण्णांनी सांगितलं की आमच्याकडे पाणी आहे, परंतु 123 TMCचं धरण, ज्या धरणाची यशवंतराव चव्हाण साहेब, माननीय पवार साहेब, शिंदे साहेबांच्या हस्ते कुदळ मारून ते धरण आपल्या उशाशी 123 TMCचं झालं आणि त्या धरणाच्या पाण्यावरती आपला सोलापूर जिल्हा आणि सगळं सिंचन झालं। परंतु आजची परिस्थिती बघितली तर त्या धरणामध्ये 94 TMC पाणी असताना देखील आज आमच्या नदीपात्राला त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होत नाही, कॅनलला पाणी सोडायची भूमिका नाही। आणि लाईटच्या बाबतीमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे इतर तालुक्याला मात्र 8 तासाची लाईट आहे, इतर भागाला 8 तास लाईट, आणि जिथं शिरडोन, कवठणी, खेडबाळवणी, खेडभोसं आणि गुरसाळे या लोकांना मात्र 2च तास लाईट दिली जाते आणि पाणी प्यायच्या नावाखाली त्या ठिकाणी पाण्याचा आणि ह्या शेतकऱ्याची त्या अडचण होती आहे। आज दुधाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण बघतोय 34 रुपयेचा त्या ठिकाणी राज्य सरकारनं GR काढला की 34 रुपये भाव हा द्यायचा आहे म्हणून, आणि आज आपल्याला प्रत्यक्षात मात्र 25 ते 26 रुपये दुधाला भाव मिळतो। किती मिळतोय आज? मग आपल्याला 8 ते 9 रुपये दुधामध्ये त्या ठिकाणी लिटर मागं, आणि एका घरात जर 20 लिटर त्या ठिकाणी एका गाईचं दूध पकडलं तर 160 रुपये झाले, आणि 160 रुपये झाले 365 दिवसाचे 58,000 रुपये झाले, आणि मग आपल्याला 58,000 रुपये आपल्या हक्काचे काढून घेतले जातात आणि आपल्याला 6,000 देण्याची जाहिरात केली जाते, आणि या गावाला तर ते PM किसान योजनेचे पैसेच दिले जात नाहीत, वगळलं जाते। आणि मग खऱ्या अर्थानं नेमकी लोकशाही आहे का दडपशाही आहे? आजच्या परिस्थितीला जर आपण सगळ्यांनी बघितलं तर एका बाजूला आपल्याला मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, त्या ठिकाणी लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, महादेव कुळी आरक्षण असेल, ह्याचं नेहमी आपल्याला इलेक्शनच्या पुढं ह्याचं फक्त आपल्याला वातावरण निर्मिती केली जाते आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्यावर काम केलं जात नाही। ही जशी भूमिका आहे, एका बाजूला आपण त्या ठिकाणी 15 लाख देतो म्हणून आपल्याला कुठे आश्वासनं दिली, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काय काम झालं सांगितलं तर राम मंदिर झालं, आणि राम मंदिराच्या बाबतीत आत्ताच आपल्या दत्ता सरपंचांनी सांगितलं त्यांचे लोकप्रतिनिधी चपला घालून आज जातील आणि त्यांनी रामाची पूजा करायची आणि त्यांनी आपल्याला राम शिकवायचा, आणि तो राम बसलेला एक वचनी होता, त्या ठिकाणी 15 लाखाचं वचन देऊन विसरला नव्हता। आत बसलेला राम त्या ठिकाणी 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणला होता, परंतु तो काही तसा राम नव्हता, आणि मग त्या ठिकाणी रामानं आपल्या पत्नीसाठी त्या ठिकाणी युद्ध केलं आज त्या ठिकाणी, आणि ह्यांनी मात्र काय केलं ते वेगळं सांगायची गरज आपल्याला नाही। आणि मग ह्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राज्य सरकारच्या फसव्या योजना आज त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे त्या गोष्टी कुठल्याही मिळत नाहीत। गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय महाराष्ट्राचा जर 2019 ते 14 ते 19चा काळ बघितला तर त्यामध्ये शेतकरी आत्महत्या ह्या 6,400 झाल्या, आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या 30 महिन्याच्या कार्यकाळामध्ये 1,660 त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या, एवढा कमी आला। आणि आता हे नवीन एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यापासून ह्या 2 वर्षामध्ये आत्ता 5,400 आत्महत्या झाल्या। मग आत्महत्या का त्या सरकारच्या काळात होता तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत। शेतकऱ्याच्या बाजूनं मग लाईट असेल, पाणी असेल, हमी भाव असेल, आज एका बाजूला दिल्लीला आमचं दूध गेलेलं चालतंय, आमचा गहू चालतोय, आमचं तांदूळ चालतोय, आमचे फळं चालतात, आमची पालेभाज्या चालतात, पण शेतकरी तेवढा आल्याला चालत नाही। अशी भूमिका या ठिकाणी दिल्ली सरकार, दिल्लीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला अडवलं जाते, आणि मग ह्या सगळ्या भूमिकेवरती आज युवकांचे प्रश्न गंभीर आहेत। आज माझ्या मायमाऊलींचा प्रश्न आपण बघितला, गेल्या 3 महिन्याचं गुगलला सर्च करून बघा, गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातनं 5,610 मुली त्या ठिकाणी गायब झाल्या, त्या कुठं गेल्यात, काय झाल्या त्याच्यावर कुठंही पोलीस त्या ठिकाणी यंत्रणा काम करत नाही, मात्र पोलीस स्टेशनमध्येच त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या कार्यकर्त्यावर गोळीबार होतो। मग ही खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का, आणि ही खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था आहे का, आणि मग हे महाराष्ट्राला अभिप्रेत आहे का? आज आपल्या भागाचे प्रश्न असे असंख्य आहेत, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 2009 ते 14 या ठिकाणी आपण त्या काळामध्ये
माननीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आपण निवडून दिलं आणि 14 पासून 24 पर्यंत 2 खासदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले. दोन्ही खासदाराचं काम आपण काही एक सांगू शकता का की हे काम आपलं झालं? परंतु मागच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांनी या सोलापूर जिल्ह्याला एका जिल्ह्याला एकच विद्यापीठ असणारा एकमेव जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आहे. NTPC असेल त्या ठिकाणी लागणाऱ्या आपल्या योजना असतील ह्याच्यासाठी जो पाठपुरावा केला हा खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं त्या काळातलं काम होतं. आज देखील मी आपल्याला मागच्या काळामध्ये आपण बघितलं की मागच्या खासदारांना ज्या वेळी आपण लोकसभेमध्ये संसदेत एकतर प्रश्न विचारताना आपण बघितलं का त्या ठिकाणी त्यांचं मौन असायचं काय बोलायचं म्हणलं तर. आणि त्या ठिकाणी लोकसभेमध्ये कुठलाही आपला प्रश्न मांडला गेला नाही. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विषय मांडला गेला नाही, पंढरपूरच्या सार्वजनिक विकासाचा मांडला नाही, शेतकऱ्याचा मांडला नाही. आणि मग आपला खासदाराचा आवाज आपला संसदेपर्यंत पोहोचायचा असेल तर गेल्या 3 वर्षामध्ये प्रणितीताई शिंदेच्या माध्यमातून विधानसभेमध्ये तो आवाज घुमतोय आणि तो आवाज आता आपल्याला दिल्लीला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून उद्या आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. उद्या त्या ठिकाणी 9 ते 14 मध्ये आपण बघितलं या ठिकाणावर सुशीलकुमार शिंदे साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी झाले. या खासदारांना त्या ठिकाणी गृहमंत्री भेटतील का नाही हा देखील प्रश्न आज आहे. परंतु उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपण जर ताईंना या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून दिलं तर त्या उद्याच्या मंत्री म्हणून असतील आणि आपली कामं सोडवण्यासाठी ओके. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सगळेजण त्या ठिकाणी आता जे दत्ता कांबळे सरपंचांनी सांगितलं की गट कुठला कुठं गेलाय ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे दत्ताजी की आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही सगळे महाविकास आघाडीचा घटक आहोत आणि महाविकास आघाडीच्या घटकाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतोय. कोण कुठल्या घटकात आहे कोण कुठल्या पक्षात आहे त्यांनी त्यांची सुधारणा करावी आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं. कारण जर खराच तुम्ही म्हणताय तसा काँग्रेसचा विचार असेल तर त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आम्ही तर त्या गाडीत आहेच. त्या ठिकाणी तुम्हीच आता तिकडे राहून इकडे बोलायच्यापेक्षा म्हणजे नीट लागतंय. नाहीतर त्या गोष्टी कुठेतरी आपण सुधारून घेऊन आता भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला या भागातनं आता भाजप विरोधी सर्व पक्ष असा गट आता भविष्य काळामध्ये आपल्याला काम करतोय आणि भाजप विरोधी लोकशाही अशी निवडणूक ही असल्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी त्या ताकदीनं उभा राहत आहेत. आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आवाहन करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण या गावातून जास्तीत जास्त मतं हे आपल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब या महाविकास आघाडी इंडिया गठबंधनला त्या ठिकाणी द्यावी आणि आपल्या भागाचे चळवळ आपण उत्तम करावी. यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रश्न आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे. विठ्ठल कारखाना आपल्या शेजारी आहे, कारखाना चालू झाला म्हणून आज 400 ते 500 रुपये त्या ठिकाणी सगळ्याला दर जिल्ह्याची स्पर्धा चालू आहे. आज 10,40,000चं गाळप झालं. आपल्या गावात जेवढं पाहिजे तेवढा ऊस सगळा त्या ठिकाणी मार्गी लागला आणि जे काय ऊसासाठी नाहीतर आपल्याला कोणातर दारात जावं लागत होतं ते प्रश्न आज संपले. आपल्या शेतकऱ्याला मान सन्मानानं त्या ठिकाणी बिलं वेळेवरती मिळाली. नाहीतर मागं 2 वर्ष बिलं मिळाली नाहीत म्हणून ऊस जात नव्हता आणि त्यामुळं गाळप कमी होत होतं. आज बिलं वेळेवर मिळतात म्हणून 10,40,000चं गाळप झालं. अजून देखील कारखाना चालू आहे आणि उद्याच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून आपल्या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न आपण मार्गी लावत असताना इथल्या पाण्याचा, लाईटचा आणि इथले सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातनं लोकसभेच्या साठी त्या ठिकाणी आपल्याला प्रणितीताई शिंदे यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.